कुणबी समाजोन्नती संघ मुंबईतर्फे माणगाव तहसील कार्यालयासमोर 15 सप्टेंबर रोजी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले। यावेळेस माणगाव तहसीलदार यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं। यावेळेस घटनाबाह्य न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करा, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, तर राज्यात 100 बिंदू नामावली लागू झाली पाहिजे, कोकणात महाज्योतीचं कार्यालय सुरू करा आणि ओबीसींना जागेसहित मोफत घरकुल योजना लागू करा अशा आशयाच्या फलकांचे निदर्शन व घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या आहे। हैदराबाद GR रद्द करा, मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करा, ओबीसीला समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर या ठिकाणी दुमदुमून गेला होता। तर राज्य सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही, परंतु ओबीसी समाजाच्या वाटेला आलेल्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देणं चुकीचं आहे। तर कुणबी नावाने मराठा समाज घुसखोरी करत आहे, ती ताबडतोब थांबवण्यात आली पाहिजे। आम्ही शांतपणे आंदोलन करत आमच्या मागण्या सरकारसमोर मांडत आहोत। जर सरकारने यावर अंमलबजावणी केली नाही तर येत्या 7 ऑक्टोबरला मुंबईमध्ये संपूर्ण राज्यातून ओबीसी समाज आझाद मैदानावरती आंदोलन करेल असा इशारा यावेळेस देण्यात आलाय। तर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि ओबीसी समाजात येणाऱ्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि ओबीसी सर्व जाती व पोटजाती नागरिकांकडून माणगाव तहसील कार्यालयासमोर 15 सप्टेंबर रोजी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आलंय। यावेळेस माणगाव तहसीलदार यांना विविध मागण्यांचं निवेदन देखील देण्यात आलंय। आज आम्ही तहसील कार्यालय माणगाव या ठिकाणी कुणबी समाजोन्नती संघाचे वतीने समस्त कुणबी समाज बांधव तसेच ओबीसी बांधव यांच्या वतीने आज या ठिकाणी जो शासनाने हैदराबाद गॅजेटियरच्या विरोधात आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे। ज्या पद्धतीने कुणबी समाजाच्या घुसखोरीमध्ये मराठा समाज ज्या पद्धतीने घुसखोरी करत आहे, कुणबी समाजाचा आधार घेऊन त्याच्या विरोधात या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। तुम्ही पाहत असाल की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीवरती अन्याय केला जात आहे, त्या विरोधात या जे रागाने समस्त कुणबी समाज तसे सर्व ओबीसी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। तुम्ही पाहत असाल या केआरचा आम्हाला मोठा फटका बसणार आहे। समस्त ओबीसी बांधव हा गरीब समाज आहे, त्याच्यामध्ये तेली असेल, माली असेल, कोली असेल, कुंभार असेल, हे सर्व समस्त 350 जाती आहेत। त्याच्यामुळे शासनाने याचा विचार करून आमच्या गरीब समाजावरती अन्याय करू नये आणि मराठा समाजाला यामध्ये घुसवू नये, ही आमची मुख्य मागणी। या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिलंय। सरकारने खऱ्या अर्थाने जो गॅजेट मंजूर केलाय, तो गॅजेट आमच्या ओबीसीवर आणि विशेषतः कुणबी समाजावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय करणार आहे। कारण ओबीसीमध्ये 360 जाती असताना, मराठ्याला ECBCचं आरक्षण दिलं असताना, त्यांना परत कुणबी नोंदी सापडल्यानंतर त्यांना कुणबी समाजाचं सर्टिफिकेट देणं म्हणजे खऱ्या अर्थाने ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणं, हे सरकारचं जे धोरण चाललंय। खरं म्हणजे सरकार आम्हाला गोड म्हणून फसवतंय। एकीकडे सरकार बोलतोय आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही, आम्ही कुणबी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, पण एकीकडे GR काढून त्याला कुणबी करण्याचा डाव खऱ्या अर्थाने सरकारने रचलाय। त्या सरकारला निषेध करण्याकरता आणि त्या नोंदी किंवा तो GR रद्द करण्याकरता आज आम्ही सारे कुणबी बांधव या ठिकाणी जमलो आणि शासनाचा विचार करून कुठल्याही परिस्थितीमध्ये तो GR रद्द करावा अशी मागणी आज ठिकाणी शासनाकडे आम्ही करतो। ओबीसी समाजाची मागणी आहे की मराठा समाजाचं ती घुसखोरी थांबवावी। कोणत्याही प्रकारे ओबीसी मध्ये त्यांनी अतिक्रमण करू नये किंवा शासनाने अशा प्रकारचा GR काढू नये आणि काढलेला GR रद्द करावा, यासाठी ओबीसी समाज एकवटलेला आहे। मी निश्चितपणे सांगेन, शासनाने जनगणना जात न्याय करावी आणि प्रत्येकाला आरक्षण द्यावं। आमचं कोणाच्या आरक्षणाला विरोध नाही, परंतु आमच्या अधिकारावरती जर का अतिक्रमण केला तर ते आम्ही खपवून घेणार नाही।